हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन अन ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तुम्हाला माहित आहे की आपण 50K+ सिरीज ओपन केलेली आहे. अँड इन दिस वी आर प्रॅक्टिसिंग ॲज मेनी ॲज पॉसिबल प्रश्न. आपण PYQs प्रॅक्टिस करतोय. तसंच आपण मॅथमॅटिक्ससाठीही मॅथ्स अँड रिझनिंग याच्यासाठीही आपण ही सिरीज चालू केलेली आहे आणि आपण ह्याचं फर्स्ट लेक्चरही पोस्ट केलेलं आहे. सो आज याचं सेकंड लेक्चर आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो पहिला प्रश्न बघा, एक सिरीज दिलेली आहे राईट, आणि ती सिरीज जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर प्लस मायनस मायनस असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे जे ह्याच्यामध्ये नंबर्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पॅटर्न व्यवस्थित बघाल तर तो तसाच आहे. इट इज प्लस मायनस मायनस परत प्लस मायनस मायनस अशी सिरीज आहे आणि ही 28 पर्यंत आहे. ह्याची काय करायची, आपल्याला बेरीज काढायची आहे. सो आता सगळ्यात पहिला आपण हा पॅटर्न बघणार आहोत. सो 1 to 4 जर तुम्ही व्यवस्थित बघाल, इट इज 1 + 2 - 3 - 4. ओके, प्लस मायनस मायनस असं आहे. सो आपण ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार, 1 + 2 3 आहे आणि 3 - 3 + 4 हे असं होणार. हे -3 -3 आणि -4 मी तसाच लिहिणार. ओके, सो इथे 3 आणि 3 कट होणार, 3 - 3 0 आणि राहिला काय -4. सो याचं उत्तर येतं -4. सो पहिल्या सिरीजचं आपल्याला जेव्हा कधीही अशी सिरीज असेल तर आपण त्याच्यामध्ये पॅटर्न लक्षात घेणार आहोत की काय पॅटर्न दिलेला आहे, प्लस प्लस आहे, मायनस मायनस आहे, किंवा त्यांची जी उत्तरं आहेत ते कसे कोणत्या पॅटर्न मध्ये येत आहे, आणि देन वी आर गोइंग टू फाइंड आउट द आन्सर. ओके, सो आता इथे जेव्हा मी फर्स्ट 4 नंबर्स घेतले तर याचा पॅटर्न असा आला. ओके, जर नेक्स्ट नंबर्स मी बघतीये ना, नेक्स्ट 4 नंबर बघतीये, 5 6 7 8, पण तिथे पण असाच पॅटर्न आहे, प्लस मायनस मायनस. ओके, सो इफ आय विल राईट इट लाईक दिस, 5 + 6 - 7 - 8. ओके, सो ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, ओके, 5 + 6 काय येतं 11 आणि 7, आता मायनस मायनस इथे प्लस होणार आणि मोठा नंबर जो आहे 8, ह्या दोघांमधला मोठा नंबर 8 आहे, त्याला मायनस साइन आहे म्हणून मी इथे मायनस साइन दिली. 11 - 15 येतं -4. ओके, सो आपण ह्याला मायनस प्लस मायनस मायनस असतं म्हणून आपण ह्याला सबट्रॅक्ट करणार आणि मोठ्या साइनला काय आहे, नेगेटिव्ह साइन आहे म्हणून आपण 4 ला नेगेटिव्ह साइन देणार. ओके, हे सिंपल लॉजिक आहे तिथलं. नेक्स्ट आता अजून एक आपण सेट घेणार, काय आहे 25 26 27 28. जर मी ह्यांचंही असंच लिहिलं, 25 + 26 - 27 - 28. ओके, जर मी असं लिहिलं, सो 25 + 26 काय येतं 51. ओके, आता मायनस मायनस हे दोघे परत काय होणार आहेत, ऍड होणार आहेत. ओके, सो ऍड केल्यावर ह्यांचं उत्तर येतं 55. बट इथे मोठा नंबर, ह्या दोघांमधला मोठा नंबर 28 आहे आणि 28 ला नेगेटिव्ह साइन आहे म्हणून आपण इथे 55 ला मायनस साइन देणार. आणि इथे परत प्लस मायनस मायनस, सो 55 - 51 काय येतं 4 येतं आणि मोठा नंबर ला नेगेटिव्ह साइन आहे म्हणून -4. आता -4, आता आपण हे पॅटर्न जेव्हा बघतोय, 4 नंबरचा पॅटर्न बघतोय, तर आपल्याला इथून हे कळतंय की ह्यांचं जे काही आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतो तर ह्याचं उत्तर -4 येत आहे. ओके, सो हे पॅटर्न आपल्याला कळलेलं आहे. आता याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला, सपोज हे तर तुम्हाला कळलं ह्याचा पॅटर्न राईट. आता मी हे जे नंबर्स आहेत ह्यांचं टोटल जर केलं, 1 + 2 + 3 + 4, तर याचं उत्तर येतं 10 राईट. पण जर मी याला सेपरेटली करायचा प्रयत्न केला, म्हणजे सगळ्यात आपण आता हा जो प्रश्न आहे त्याला मी पार्ट्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिला मी हा पार्ट एक्सप्लेन करणार आणि मग काय करणार आहे, मग हे जे बाकीचे राहिलेले आहेत म्हणजे जे टोटल आहेत ते आपण करणार आहोत. बिकॉज हा थोडासा अगदी थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे म्हणून आपल्याला थोडा पार्ट्सनी आपण ते शिकणार आहोत. ओके, सो आता 1 + 2 - 3 - 4. ओके, जेव्हा आपण असं बघायला जातो तर तो काय येतो, त्याचं उत्तर -4 येतं. ओके, सो आता इथे आपण काय काय केलंय, +3 + 4. आता इथे मायनस आहेत पण इथे आपण काय केलेत, प्लस केलेत राईट. म्हणून आपल्याला हे 3 आणि हे मायनस इथे परत या 10 मधून काढावे लागतील, कारण आपण ते इथे सबट्रॅक्ट करायचे होते पण आपण ते जोडलेले आहेत म्हणून आपल्याला हे -3 आणि -4 करायचे आहेत. सो हा 10 मी इथे घेतला आणि यातला -3 आणि -4 सबट्रॅक्ट केला, कारण आपण हा ऍड केला होता बट त्याला तो आपण कमी करायचा होता म्हणून मी त्याला -3 आणि -4 केला. सो जेव्हा मी ह्याला मायनस करतेय, सो इथे मायनस मायनस प्लस, सो -7 येणार, बिकॉज इथे 4 ला नेगेटिव्ह साइन आहे म्हणून इथे नेगेटिव्ह साइन आली. आता याचं उत्तर काय आलं 3. ओके, बट
आपल्या या सिरीज आता ही सिरीज बघा, हे 1+2 इथे होतं आणि म्हणजेच 10, म्हणजेच जर मी असं घेतलं ओके 1+2 तर ह्याचं उत्तर तिथे आहे, म्हणजेच ही सिरीज 10. ह्या 10 मधून मी काय केलं, हे -3 आणि -4 केलं, हे 10 इथे घेतला ओके, म्हणजे ह्या सिरीजचं ऍडिशन, आणि ह्यामधून 3+4 जास्त मी ऍड केला होता, पण आपल्याला तो मायनस करायचा होता, म्हणून मी परत हे -7 काय केलं, त्याचं सबट्रॅक्ट केलं. बट आपल्याला उत्तर काय येत आहे, 3 उत्तर येत आहे. बट आपल्याला ह्या सिरीजचं उत्तर काय आलं पाहिजे होतं, -4 आलं होतं, आलं पाहिजे होतं. म्हणजेच याचा अर्थ हे जे आपल्याला मायनस करायचे होते, जेव्हा आपण ते ऍड करतो इथे आणि परत ते नंबर मायनस करतो, तर आपल्याला बरोबर उत्तर मिळत नाही. याचाच अर्थ जर आपण परत एकदा त्याला मायनस केलं, परत -3 आणि -4 ह्याच्यातून केलं, तर आपल्याला काय उत्तर मिळतं हे बघूयात ओके. सो जर मी हा 3 परत इथे घेतला आणि ह्यातून परत -3 आणि -4 केला, तर आता हा 3 कट होतोय आणि आता माझं उत्तर येत आहे -4. सो आता हे आणि हे उत्तर काय होत आहे, मॅच होत आहे ओके. सो याचाच अर्थ हे आहे, जो काही नंबर नेगेटिव्ह मध्ये आहे तो आपण त्या सिरीज मध्ये काय करतोय, प्लस करतोय. तर आपल्याला तो जो नंबर आहे, ते जे नेगेटिव्ह नंबर्स आहेत ते नंतर काय करायचे आहेत, परत डबल वेळा मायनस करायचे आहेत. आपण इथे -3 -4 एकदा सबट्रॅक्ट केला आणि परत एकदा -3 -4 सबट्रॅक्ट केला, तेव्हा आपल्याला -4 हे बरोबर उत्तर आलं ओके. याचाच अर्थ सगळ्यात पहिला मी काय केलं, सगळे नंबर्स ऍड केले 1 2 3 4 ओके. जे नेगेटिव्ह होते ते पण मी ऍड करून टाकले, आपलं सोपं होण्यासाठी, बरोबर. पण हे ऍडिशन मध्ये नव्हते, तर हे सबट्रॅक्शन मध्ये होते. मग ह्याचं उत्तर 10 आलं. मग ह्याच्यातून मी हे 2 नंबर मायनस केले ओके. हे जे ऍड केलेले होते ते मायनस केले, बट मायनस केल्यावर मला इथे उत्तर 3 येत आहे, बट आपलं उत्तर 3 नाही आहे. म्हणून या 3 मधून मी परत एकदा -3 -4 केले ओके, म्हणजेच हे नंबर ओके, -3 आणि -4 केले, तेव्हा माझं उत्तर -4 आलं. ह्याचाच अर्थ आपल्याला दोनदा हे जे निगेटिव्ह नंबर्स असतात ते टोटल मधून मायनस करायचे आहेत ओके. सो सेम अप्लाइज टू दिस ऑल ओके. हाच जो आपण आता जे केलेला आहे एक सेट घेऊन, तेच आपल्याला टोटल साठी करायचं आहे, 1 ते 28 पर्यंत साठी करायचं आहे ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. खूप जास्त सोपं लॉजिक आहे. आपण पहिला सगळे जोडून घेणार आहोत, आपण मायनस प्लस काही बघणार नाही आहोत, आपण सगळे नंबर्स काय करणार, आधी जोडून घेणार, आणि मग त्यामधून जे नेगेटिव्ह नंबर आहेत, जे मायनस नंबर्स आहेत, ते मायनस एकदा करणार आणि परत एकदा ते मायनस करणार ओके. मग आपल्याला ते उत्तर बरोबर मिळणार. आय होप तुम्हाला ह्यामधून कळलं असेल ओके. सो सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं, ह्या सगळं हे जे आपल्याला मायनस प्लस काही बघायचं नाही, आपल्याला सगळ्यांच्या आधी टोटल काढायची आहे. तर ती कशी काढणार आपण, जर तुम्हाला नसेल कळलं, यू कॅन गो बॅक आणि परत तुम्ही हे वॉच करू शकता ओके. सो आपल्याला कधीही, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की कधीही आपल्याला नैसर्गिक नंबर्स जे असतात, नॅचरल नंबर्स असतात, त्यांच्या ऍडिशनचा फॉर्म्युला काय आहे, n इंटू n+1 n इंटू n+1 डिवाइड बाय 2 राईट. हा जो नॅचरल नंबर्सचा ऍडिशनचा फॉर्म्युला आहे, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला माहितीच असेल ओके. सो n काय असतो, इथे सगळ्यात मोठा जो नंबर दिलेला असतो तो असतो इथे n ओके. सो इथे n काय आहे, 28 आहे. सो आपण इथे प्लग इन करूयात ते व्हॅल्यूज ओके. 28 + 1 डिवाइड बाय 2 राईट. सो विच इज 28 इंटू 29 ओके. 28 + 1 29 तो मी इथे लिहून घेतला ओके. 28 इथे तसाच आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 28 + 1 29. आता ह्याला आपण डिवाइड करूया, दोन्ही इथे भाग केल्यावर काय येतं, 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. सो इथे आन्सर काय येणार, 14 इंटू 29 केल्यावर आपलं आन्सर येणार ओके. सो 14 इंटू 29 करा, काय येतं, 14 इंटू 29 ओके. सो 7 ओके. द आन्सर इज 406. आन्सर इज 406 ओके. याला मल्टिप्लाय केल्यावर 406 हे उत्तर येतं ओके. सो हे झालं आपल्याला सगळ्याचं ऍडिशन ओके. सगळ्यांचं ऍडिशन पहिली स्टेप आपली झालेली आहे. ते काय होतं की आपल्याला सगळ्या नंबर्सचं प्लस करायचं होतं, ती स्टेप झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मायनसचे नंबर्स जे आहेत त्याचं फाइंड आउट करायचं, ते मायनस मायनस वाले त्यांचं किती होतं, आणि मग ते टोटल मधून सबट्रॅक्ट करायचे आहेत ओके. सो हे जे मायनस आहे ओके, हे ह्यांचं कसं फाइंड आउट करणार आपण, n इंटू n-1 डिवाइड बाय 2 ओके. n इंटू n-1 डिवाइड बाय 2 ओके. सो किती नंबर आहेत, 28 नंबर आहेत, इंटू 28 - 1 विच इज 27
ओके, डिवाइड बाय 2. सो हे माहिती आहे आपल्याला 14 येतं. सो 14 इंटू 27. ओके, सो 14 इंटू 27 कॅल्क्युलेट करा इथे. 14 इंटू 27, 7 4 जा 28, 2 7 आणि 8 15, so 8 7 3. so the answer is 378. ओके, उत्तर काय येतं 378 येतं. ओके, आता हे दोन स्टेप्स झाले, आपल्याला ऍडिशन पण मिळालं आणि सबट्रॅक्शन पण मिळालं. ओके, आता हे काय झालं, ह्याला आपण हेच पकडूयात की हे ट्वाइस सबट्रॅक्ट केलेले नंबर्स आहेत. ओके, दोनदा सबट्रॅक्ट केलेले नंबर्स आहेत. सो आता उत्तर बघा, जेव्हा कधी आपल्याला हे दिसतंय ना, आपल्याला हे कळतं की मायनस साइन जास्त आहेत, म्हणजे जो आन्सर आहे ते नेगेटिव्ह साईडला जास्त येणार आहे. ओके, सो जे काही पॉझिटिव्ह उत्तर आहेत ते डिलीट करून टाका, बिकॉज पॉझिटिव्ह उत्तर येणार नाही, ह्याचं उत्तर निगेटिव्हच येणार आहे, मायनस साइन जास्त आहेत. ओके, सो म्हणून आपण जो छोटा नंबर आहे, जे नेगेटिव्ह टर्म आहे तो आधी घेणार आहोत, बरोबर, आणि जो पॉझिटिव्ह टर्म आहे तो नंतर घेणार आहोत. सो याची व्हॅल्यू काय आहे, ओके, याची व्हॅल्यू आहे ही 378 आणि n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 ची व्हॅल्यू काय आहे 406. राईट, सो 378 मायनस 406 याचं उत्तर काय येतं 28. बट मायनस वाला 28, कारण इथे मोठ्या नंबरला मायनस साइन आहे, म्हणून इथे आन्सरला पण मायनस साइन येणार. सो उत्तर आहे -28. ओके, तर हा झाला आपला, हे झालं आपलं उत्तर. तर हे खूप जास्त डिटेल फॉर्मॅटमध्ये आपण केलं. बट कधीही तुम्हाला जर अशी सिरीज आली असेल ज्याच्यामध्ये 1 प्लस आणि मग मायनस मायनस असं आलेलं आहे, तर आपण कसं करणार आहोत, आपण ह्याला काय करणार, हा जो फॉर्म्युला, हा जो दिलेला आहे फॉर्म्युला, ह्याला सिम्प्लिफाय करणार. ओके, तर ह्याला कसं सिम्प्लिफाय करणार मी तुम्हाला सांगते. ओके, तर दिलेलं काय होतं n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2. ओके, n मायनस 1 आधी होतं आणि मायनस n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 असं होतं. राईट, सो आता ह्यांना सिम्प्लिफाय करणार, आपण काय करणार, हे ब्रॅकेट्स ओपन करणार, हे जे आहेत ब्रॅकेट त्याला ओपन करणार. सो n इंटू n काय येतं n स्क्वेअर, n इंटू मायनस 1 मायनस n डिवाइड बाय 2 कॉमन. ओके, मायनस n इंटू n परत n स्क्वेअर आणि ब्रॅकेट आहे इथे n इंटू n. ओके, डिवाइड बाय 2, इथे एक ब्रॅकेट, इथे एक ब्रॅकेट. ओके, सो सॉरी फॉर दॅट ब्रॅकेट मी, हां, आता बघा, आता जेव्हा मी ह्या दोघांचं काय आहे, डिनॉमिनेटर जे आहे ते कॉमन आहे, म्हणून मी तो कॉमन मध्ये लिहिणार आणि हे जे ब्रॅकेट आहे ते ओपन करणार. ओके, सो n स्क्वेअर मायनस n हे दोन मी असेच लिहिले, पण इथे नेगेटिव्ह साइन आहे, हे ब्रॅकेट ओपन केल्यावर हा जो n आहे, हा जो मायनस आहे तो मायनस n स्क्वेअर होणार आणि हा जो n आहे प्लस मायनस परत मायनस होणार. ओके, सो हा मायनस n होणार आतमधला. ओके, आता लक्ष देऊन बघा, इथे जे n स्क्वेअर आहे, n स्क्वेअर मायनस n स्क्वेअर काय होतो, कट होतो. ओके, आणि राहतो काय मायनस n मायनस n. सो मायनस n प्लस मायनस मायनस प्लस होतो, सो -2n येतो उत्तर आणि डिवाइड बाय 2. ओके, आता इथे आपल्याला काय कॉमन दिसतंय 2 आणि 2. सो हा 2 2 कट केल्यावर राहतं काय -n. ओके, सो म्हणून आता त्या मागच्या प्रश्नामध्ये n काय होता, n हा 28 होता, बरोबर. सो उत्तर काय आलं आपल्याला -n हे उत्तर असणार होतं. सो -28 हे आपलं उत्तर आलं, बिकॉज तिथे n काय होता, तिथे n हा 28 होता, म्हणून आपलं उत्तर -n यायला हवं होतं आणि आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे, दॅट इज -28. सो असा प्रश्न कधीही तुम्हाला दिलेला असेल सिरीज मध्ये प्लस मायनस मायनस असेल, तर तुम्हाला विचार नाही करायचा, तुम्हाला पेन पण नाही उचलायचा, आपल्याला सरळ डोक्यामध्ये घ्यायचं की -n हे उत्तर आहे आणि n काय असतं, यामधला सगळ्यात जो मोठा नंबर असतो तो n असतो. सिम्पल ॲज दॅट. राईट, खूप जास्त सोपं आहे. सो इथे -n काय आहे -28 आहे. ओके, दॅट वॉज इझी. ओके, दुसरा प्रश्न बघा, हा क्लर्कच्या प्रिलिम्स मध्ये आला होता, 2017चा प्रश्न आहे. सो मोस्टली आपण सगळे PYQs घेतले आहेत, सो दॅट तुम्हाला सगळ्या एक्झामचं जे काही MPSCने विचारलेलं आहे त्याचा तुम्हाला जास्त क्लिअर आयडिया येईल की मॅथमॅटिक्समध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात. ओके, आता तुम्हाला वाटत असेल हे खूप जास्त सोपे प्रश्न आहेत. सो येस, हे खूप जास्त सोपे आहेत. का आहे की हे जे प्रश्न असतात ना, ते खूप जास्त ट्विस्ट अँड टर्न्स करून विचारलेले असतात. आपल्याला ते काय करायचं, अनफोल्ड करायचं असतं आणि मग आपल्याला त्याचं उत्तर फाइंड आउट करायचं असतं. आपल्याला पॅटर्न समजायचा असतो जो क्वेश्चन मधला आहे. मग तुमच्यासाठी ते खूप जास्त सोपं होतं. ओके, फॉर्म्युला लगेच कळतो आपल्याला व्हॅल्यूज वरून, काय काय त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यावरून. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, एक दूध संकलन केंद्रावर दररोज 1200 लिटर दुधाची आवक होते. रोज 25 व्यक्ती
प्रत्येकी 10 लिटर दूध केंद्रावरून घेऊन जातात. ओके, जर केंद्रावर किती दूध शिल्लक आहे. ओके, राहिलेलं दूध आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्या केंद्रावर 1200 लिटर दूध येतंय आणि त्या दुधातून 25 व्यक्ती रोज 10 लिटर घेऊन जात आहेत. तर राहिलेलं दूध किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. खूप जास्त सोपा प्रश्न आहे. पहिला टोटल किती आहे, मग घेऊन किती गेलेत ते आपल्याला काढायचे आहेत आणि मग शिल्लक आपल्याला मिळतील. आणि जेव्हा कधी आपल्याला शिल्लक फाइंड आउट करायचं असतं, आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं असतं. ओके, आपल्याला वजाबाकी करायची असते. सो सगळ्यात पहिला बघा, आवक किती आहे, दुधाची आवक नोट डाऊन करायचे, मी इथे लिहिते. ओके, दुधाची आवक आहे रोज 1200 लिटर. ओके, आणि रोज 25 व्यक्ती प्रत्येकी 10 लिटर विकत घेतात. ओके, सो विकलेले दूध किती असेल, विकलेले दूध असेल 25 व्यक्ती रोज प्रत्येकी 10 लिटर घेतो, म्हणजे 25 10 वेळा ऍड करायचा आहे. सो 25 × 10 लिटर. ओके, सो इट इज 250. फक्त आपल्याला 25 ला एक 0 हा आधाचा लावायचा आहे. दॅट्स इट. ओके, सो 250 लिटर, 250 लिटर म्हणजे 250 लिटर. ओके, सो नेक्स्ट आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की शिल्लक किती राहिलं. सो शिल्लक राहिलेले दूध किती असेल, टोटल मधून आपल्याला विकलेले दूध मायनस करायचं आहे. ओके, सो दूध शिल्लक इज 1200 लिटर मायनस हे टोटल मधून आपल्याला हे विकलेले दूध मायनस करायचं आहे. सो आन्सर येतं 1200 - 250 काय येतं, इट इज 950 लिटर. सो उत्तर काय झालं आपलं, उत्तर आलं 950 लिटर्स. ओके, सगळ्यात पहिलं आपण काय केलं, जे काही दूध येत होतं, म्हणजे जे टोटल दूध येत होतं 1200 लिटर, त्यामधून जे विकलं गेलंय, विकलं किती गेलंय, 25 व्यक्ती 10-10 लिटर प्रत्येकी विकत घेऊन जात आहेत. ओके, सो ह्या टोटल मधून आपल्याला विकलेलं दूध मायनस करायचं आहे. मग आपल्याला जे राहिलेलं जे शिल्लक दूध आहे ते 950 लिटर आहे. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता हा, फक्त आपल्याला मायनस करायचं होतं. इथे पण आपल्याला पेन उचलण्याची गरज नाही, आपल्याला हे मेंटली करण्यासारखे प्रश्न आहेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. ओके, इथे पण खूप जास्त सोपा प्रश्न आहे. 2 × 8 = 4 असं दिलंय. 2 × 8 = 4. आता ह्याला तुम्ही जर लक्ष देऊन व्यवस्थित बघितलात तर 4 जर मी इथे आणला, ओके, तर काय होणार, याचं उत्तर होणार 2 × 4 काय येतं, 8 येतं. 2 4 जा 8, म्हणजेच हा 8 इकडे येणार. राईट, असा ह्याचा पॅटर्न आहे. सो 3 × 15 काय दिलाय, 5 दिलाय. सो इथे पण तेच होणार, 3 × 5 आहे 15. ओके, तसंच इथे पण आहे 4 × 32 दिलाय 8, म्हणजेच 4 8 जा 32. 4 × 8 32. ओके, आणि आपल्याला विचारलं काय आहे, 5 × क्वेश्चन मार्क = 7. ओके, तर ह्या 7 ला आपल्याला इथे डावीकडे पाठवायचं आहे. सो उत्तर काय येतं, 5 7 जा 35. ओके, सो उत्तर आहे 35. फक्त आपल्याला पाडे आले पाहिजेत. ओके, सो ऍटलिस्ट 20 पर्यंत तरी आले पाहिजे. ओके, सो दॅट सोपं जाईल असे प्रश्न. सो इथे काहीच नव्हतं, फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचं होतं आणि उत्तर फाइंड आउट करायचं होतं, आणि हा 7 ला इथे पाठवायचं होतं, आणि मग हे जे उत्तर येईल ते ह्याचं आणि उत्तर होतं. आणि जेव्हा आपण बघतो ना, आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं की हे काय विचारलंय, ह्याचं उत्तर तर उलट आहे आणि बरोबर नाही आहे. बट आपल्याला जेव्हा पॅटर्न कळतो ना, तर सोपं जातं, बिकॉज इथे 2 4 जा 8 असं होतं, याचं उत्तर मध्ये होतं. ओके, 5 7 जा 35 असं याचं पॅटर्न होता. सो हे जास्त प्रॅक्टिस केल्यावरच तुम्हाला येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता परत हा इक्वेशन रिलेटेड प्रश्न आहे. याला पण तुम्हाला पेन उचलण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर बघितल्या कळलं पाहिजे की ते 12 13 13 12 असे उलटे नंबर्स दिले आहेत. इथे 12 13 आहे, इथे रिव्हर्स विचारलंय 12 आणि 13 आणि 12. सो ह्याचं उत्तर जे आहे दोन्हीकडे ते सेमच येणार आहे, 25 आणि 25. आणि तुम्हाला जो इथे ऍडिशन करायचं आहे त्याचं पण उत्तर
तसंच काहीतरी येतं आणि पटकन आपल्याला डिवाइड करून उत्तर फाइंड आउट करायचं आहे. सो इक्वेशन हा दिलाय 12x + 13y = 29 आणि इथे दिले 13x + 12y = 21. तर x + y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. इक्वेशन लिहिते प्लस 13y = 29 and 13x + 12y = 21. आता ह्याला आपण काय करणार आहोत, प्लस करणार आहोत, बिकॉज इथे प्लस केल्यावर आणि इथे प्लस केल्यावरही त्याचं उत्तर सेमच मिळणार आहे आणि आपल्याला x + y फाइंड आउट करायचं आहे, म्हणून आपण ऍडिशन करणार आहोत. ओके, सो 12 + 13 काय येतं, 25x. ओके, हा x इथे मी लावलेला आहे. 12 + 13 25 येतं, प्लस परत इथे 13 + 12 सेमच उत्तर येणार 25, बट इथे y आहे म्हणून मी y लिहिणार आणि 29 + 21 काय येतं, 50 येतं. ओके, आता जर तुम्ही इथे व्यवस्थित बघाल तर हे काय होतं, भाग जातं कशाने, 25 नी भाग जाऊ शकतं. ओके, 25 25 आणि 50 पण 25 नी भाग जातो. हा क्लार्क एक्झामचा 2013चा क्वेश्चन आहे. खूप जास्त सोपा प्रश्न आहे. जर मी ह्या इक्वेशनला 25 नी भाग दिला, ओके, सगळ्यांना 25 नी भाग दिला, तर काय होणार, हे 25 हे 25 कट होणार, इथे x राहणार, हा 25 आणि हा 25 कट राहणार, कट होणार, इथे y राहणार आणि इथे पण जर मी 25 नी भाग देणार इथे, तर इथे 2 येणार, बिकॉज 25 × 2 50 येतं. सो x + y ची व्हॅल्यू काय आली, 2. x + y ची व्हॅल्यू आली 2. ओके, सो इथे पण तुम्हाला पेन उचलण्याची गरज नव्हती, आपल्याला हे मेंटली करायचं होतं. इथे काय येणार, 25 25 50 आणि हे 25 25 कट झाले आणि 50 राहिला आणि 2 आला, x + y चं उत्तर 2 आला. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता हा. नोट डाऊन करू शकता तुम्ही इफ यू वॉन्ट. असे जे इक्वेशन्स असतात ते आपल्याला खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटतात कधी कधी, पण ते जेव्हा आपण त्याला लिहायला ट्राय करतो किंवा लिहितो आणि जेव्हा आपण बघतो ते ते तेव्हा सोपं वाटतं. ओके, तुम्ही जर फक्त वाचत असाल तर ते नाही होणार आणि तुम्हाला मेंटली कधी येणार आहे, जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रश्न प्रॅक्टिस कराल तेव्हाच ते तुम्हाला मेंटली कसं करायचं हे कळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. तर हा टॅक्स असिस्टंट मेन्सचा 2018चा प्रश्न आहे आणि प्लस हा परत एकदा रिपीट झालेला होता, म्हणजे हा टॅक्स असिस्टंटच्या एक्झामला रिपीट झाला होता 2018 आणि UPSCच्या सीसॅटला 2013 मध्ये विचारलेला प्रश्न होता. सो प्रश्न असा आहे की ताशी 10 किलोमीटर म्हणजेच 10 km/h गती असलेली पोलीस व्यक्ती ताशी 8 किलोमीटर गतीने धावणाऱ्या चोराचा पाठलाग करत आहे. सो चोराचा पाठलाग पोलीस करत आहे आणि पोलिसांची जी स्पीड आहे ती 10 km/h आहे आणि चोराची किती आहे, 8 km/h आहे. ओके, सो जर चोर पोलिसाच्या 10 मीटर पुढे आहे, सो डिस्टन्स किती आहे, पोलीस इथे आहे तर चोर 100 मीटर पुढे आहे. ओके, असेल तर चोराला पकडण्यासाठी पोलिसाला लागणारा वेळ काय असेल. ओके, सो आपल्याला टाइम फाइंड आउट करायचा आहे की तो पोलीस किती मिनिटांनी त्या चोराला पकडेल. ओके, आपल्याला डिस्टन्स दिलाय, आपल्याला स्पीड दिलाय, तर ह्यावर आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात येतो. ओके, सायन्सचा, इट इज वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा फॉर्म्युला आहे. ओके, सो हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. हा नोट डाऊन करून घ्या. हा खूप वेळा असे प्रश्न असतात त्याच्यामध्ये, कधी कधी कारची स्पीड असते, बायसिकलची स्पीड असंही याच्यामध्ये येऊ शकतं. सो हा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आपण जो पोलिसाची वेग आहे त्याला आपण समजूयात VF. ओके, म्हणजे तो थोडा फास्ट आहे ना, सो आपण F वर फास्ट करूयात त्याला. सो 10 km/h. आता मुलं लिहिताना HR लिहितात आवरला, बट ते रॉंग आहे. सायंटिफिकली इट इज H. ओके, आवरला आपण Hच लिहितो फक्त. आणि चोराची गती किती आहे, VS करूयात आपण, स्लो आहे ना तो थोडा पोलिसांपेक्षा, सो आपण VS लिहूयात त्याला. सो 8 km/h. ओके, सो हे दोघांचे स्पीड झाले आणि आता आपल्याला डिस्टन्स पण दिला आहे. D काय आहे, 100 मीटर आहे. सो आपण जर नीट बघितलं तर इथे किलोमीटर मध्ये आहे आणि इथे मीटर मध्ये आहे. ओके, सो आपल्याला मीटर आणि मीटर पर सेकंडच्या ह्याला लेवलला आणावं लागणार. आता ते कसं आणणार आपण सॉल्व्ह करताना बघूयात. ओके, सगळ्यात पहिला आपण ह्याला फॉर्म्युला मध्ये टाकूयात. ओके, सो आपण काय करणार, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू
VF मायनस VS. ओके, सो आता तुम्ही मला विचारणार ह्यामध्ये नेगेटिव्ह का झाला, ह्या दोघांमधला डिफरन्स का आला. दॅट इज बिकॉज आता जेव्हा आपण ह्याचं हे करणार, काय म्हणतात त्याला, आपण डिस्टन्स काढणार. ओके, सो आता दोघे पण एकाच डिरेक्शन मध्ये जात आहेत, राईट, पोलीस पण आणि चोर पण. सो दोघे एका डिरेक्शन मध्ये जात आहेत, म्हणजेच हा पोलीस जो आहे या चोराच्या मागे जातो, ह्याचा अर्थ ते जवळ येत आहेत, राईट, म्हणजे त्यांचा जो डिस्टन्स आहे तो कमी कमी होत जातोय. सो आपण इथे डिफरन्स काढणार. ओके, सो आपण यातला डिफरन्स काढणार, म्हणून आपण इथे मायनस दिलेला आहे. सो डीच्या जागेवर आपण लिहिणार 100 एम नको लिहायला, फक्त 100 व्हॅल्यू लिहूयात. अँड टी आपल्याला टाइम हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. टाइम आपल्याला दिलेला नाहीये, टाइम फाइंड आउट करायचा आहे पोलिसाच्या वेगाची, सॉरी, पोलीस कधी पोहोचणार तेव्हा. सो VF काय आहे, VF आहे 10 आणि VS आहे 8. आता हे किलोमीटर पर आवर मध्ये आहेत, इथे किलोमीटर आहे आणि इथे मीटर आहे, तर ह्याला पण त्या लेवलला आणावं लागणार. सो आता कधीही आपल्याला किलोमीटर पर आवर ह्याला जर आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असतं, ओके, किलोमीटरचा मीटर आणि आवरचा सेकंड्स करायचं असतं, तर आपल्याला काय करावं लागतं. जर मीटर, 1 किलोमीटर किती मीटर असतं, 1000 मीटर, राईट, आणि 1 तासामध्ये किती सेकंड असतात, तर 3600. 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात आणि 1 तासामध्ये 3600 सेकंड असतात. हे म्हणजेच डिवाइड असतं, राईट, सो म्हणून मी इथे डिवाइड केलेलं आहे. हे दोन 0 कट होणार आणि राहणार काय, 10/36. सो आपण जर ह्याला 2 नी भाग केला तर काय येणार, 5/18. ओके, सो आपल्याला इथे मीटर पर सेकंड मध्ये, जर किलोमीटर पर आवरचा मीटर पर सेकंड मध्ये करायचा आहे, तर आपल्याला ह्याला गुणाकार करावा लागणार 5/18. ओके, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, खूप जास्त सोपं आहे. सो 100 इज इक्वल टू 10 - 8 काय येतं, 2 येतं. सो 2t, 2 × t, 2t × 5/18 हे झालं याचं ओपन केल्यावर ब्रॅकेट उत्तर. सो हा जो 5 आहे, 5 आणि हा 100 डिवाइड होणार, 5 2 = 10 आणि 20 येणार इथे, हा 0 इथे एक्स्ट्रा राहिला, 2 आणि हा 19 कट होतो, 2 9 = 18. ओके, सो हा जो 9 आहे तो इथे पाठवणार आता आपण. सो t इज इक्वल टू काय होणार, 20 × t इथेच राहणार, ह्या 9ला आपण इथे पाठवणार. सो उत्तर येणार t इज इक्वल टू 180 सेकंड. ओके, बट आपण जर ऑप्शन्स व्यवस्थित बघितलं तर ते मिनिटांमध्ये उत्तर दिलेलं आहे. ओके, सो 180 सेकंडला आपल्याला मिनिट्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो मिनिट्स मध्ये कन्वर्ट करायला कसं करणार मी, 180 आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंड असतात, म्हणून मी 60 नी भाग देणार. सो 3 म्हणजेच 3 मिनिटं. ओके, म्हणजेच आपण 6 नी जर 6चा जर टेबल पाडा बोलला आपण, 6 1 = 6, 6 2 = 12, 6 3 = 18 येतं, म्हणजेच 3 मिनिटं, म्हणजेच 180 सेकंड हे झाले 3 मिनिटं. ओके, आणि हा 0 कट होणार आणि इथे 6 3 = 18, सो 3 मिनिटं. सो आन्सर इज 3 मिनिट्स. ओके, हा पण खूप जास्त सोपा प्रश्न होता, खूप जास्त सोपा याचं उत्तर होतं. फक्त आपल्याला तो फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, की जी स्पीड आहे त्याचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, स्पीड, सॉरी, इथे स्पीड आहे, स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, सो स्पीड काय होता, VF आणि VS आपण कन्सिडर केलं. VF ही पोलिसाची स्पीड आहे 10 km/h आणि चोराची काय होती स्पीड, 8 km/h. त्याच्यानंतर आपल्याला हे पण दिला होता, त्यामध्ये अंतर किती आहे, म्हणजेच डिस्टन्स किती आहे, 100 मीटर होता. पण आपण जेव्हा व्यवस्थित बघितलं, आता आपल्याला जेव्हा आपण व्यवस्थित बघितलं तर इथे मीटरमध्ये होतं आणि ते किलोमीटरमध्ये होतं, तर आपल्याला ते मीटरमध्ये आणायचं होतं. म्हणून जेव्हा आपण हे मांडला, जो फॉर्म्युला होता तो मांडला, त्याच्यानंतर आपल्याला काय आलं, इथे ह्याला 5/18 नी मल्टिप्लाय केलं, जे किलोमीटर टू आवर कन्वर्ट करायला आपल्याला 5/18 नी मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणून हा 5/18 एक्स्ट्रा आला. ओके, सो जेव्हा आपण हे स्पीड मायनस केले तर 10 - 8 काय आला, 2 आला, हा t तसाच आला आणि 5/18 ते मल्टिप्लाय केलेला होता. इथे 100 जो डिस्टन्स होता तो तसाच होता. ओके, जर t ला आपण एका साईडला ठेवलं तर हा 9 इथे डिवाइड मध्ये आहे, तो इथे जाऊन मल्टिप्लाय मध्ये होणार. सो 20 × 9 इज 180 सेकंड. सो आपल्याला सेकंड्स मध्ये नको आहे उत्तर, आपल्याला मिनिट्स मध्ये उत्तर हवं होतं, म्हणून आपण 180 सेकंड्सला मिनिट मध्ये कन्वर्ट केलं. इथे 60 नी भाग देऊन आपल्याला 3 मिनिटं हे उत्तर आलं. सो 3 मिनिटं हे उत्तर आहे. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता हा.
हे फक्त तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की जे काही युनिट आहेत ते काय दिले आहेत. किलोमीटर पर आवर दिलंय आणि उत्तरमध्ये पण किलोमीटर आहे किंवा किलोमीटर पर आवर आहे किंवा आवर मध्येच आहे. तर हे तुम्हाला नीट बघितलं पाहिजे. ओके. सो इथे काय होतं, इथे मीटर होतं आणि इथे किलोमीटर होतं, म्हणून मला त्याला अजून खाली न्यावं लागलं. ओके. जर मला उत्तर आवर्स मध्ये हवं असतं, ओके, तर मी इथे काय केलं असतं, इथे याला उलट मल्टिप्लाय केलं असतं. 18/5 नी मल्टिप्लाय केलं असतं. 18 वरती असतं आणि 5 खाली असतं. मग मला आवर मध्ये उत्तर मिळालं असतं. ओके. जर हे उत्तर आवर्स मध्ये असतं तर. सो इथे तुम्ही इथे नोट डाऊन करू शकता. मीटर पर सेकंडला जर आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय करतो 18/5 नी. जो काही नंबर आहे त्याला 18/5 नी मल्टिप्लाय करतो, तेव्हा आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये त्याला कन्वर्ट करता येतं. ओके. आता 6वा प्रश्न. हा PSIच्या प्रिलिम्स मध्ये 2011चा क्वेश्चन आहे. सो 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील. ओके. कामगार विचारलेत, किती नंबर ऑफ मेन विचारलेत. सो आता आपल्याला इथे मेन दिलंय, इथे आपल्याला दिवस किती डेज दिलेत आणि आता इथे आपल्याला कामही दिलेलं आहे. याचाच अर्थ आपल्याला MDW, ओके, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याला हे जे दिलेलं आहे, आपल्याला जो डेटा दिलेला आहे त्यावरूनच आपल्याला कळतंय की आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. M1 × D1/W1, जिथे M1 का आहे, पहिल्या सेट मधले कामगार, आणि D म्हणजे दिवस, पहिले जे सेट आहे त्यातले दिवस आणि मग त्यांचं काम. ओके. W मीन्स वर्क. आणि जे दुसरा सेट दिलाय M2 × D2/W2, हे त्यांचं काम, त्यांचे दिवस आणि त्यांचे किती कामगार आहेत ते दुसऱ्या सेटचे. ओके. सो हे याचा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला इथे इथे सगळा डेटा दिलेला आहे, बट आपल्याला इथे मेन विचारलेत, म्हणजे कामगार विचारलेत, दिवस पण दिलेत आणि त्यांना किती साड्या विणायच्या आहेत तेही दिलेलं आहे, म्हणजे त्यांचं काम पण दिलेलं आहे. जो आपण तो फॉर्म्युला टाकूया तिथे. आता पहिल्या सेटमध्ये कामगार किती आहेत, 16 आहेत, दिवस किती लागतायत, 21, आणि साड्या किती आहेत, त्यांचं काम किती आहे, 100 साड्यांचं. ओके. इथे तसं कामगार दिलेले नाही आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत. दिवस किती दिलेत, 12, आणि साड्या किती विणायच्या आहेत त्यांना, 200. ओके. सो हा फॉर्म्युला आता आपण इथे व्हॅल्यूज पुट इन केलेल्या आहेत. तर तिथे नीट बघितलं तर इथे 100 आणि 200 डिवाइड होतं. हे 2 0 कट झाले. आता हा 2 आणि हा 6, 2 6 जा 12, परत हा 6 आणि हा 16, 2 3 जा 6 आणि 2 8 जा 16. ओके. आता परत हा 3 आणि हा 21 कट होतात. आता इथे गेल्यावर हा डिवाइड, हा भागच होणार आहे, म्हणून मी इथल्या इथेच डायरेक्ट ह्याला कट करते. सो 3 1 जा 3 आणि 3 7 जा 21. ओके. सो M2 च्या व्हॅल्यू इथल्या सगळ्या कट झाल्यात. M2 राहिले इथे फक्त, आणि इथे काय राहिले, 8 आणि 7, म्हणजेच 8 × 7. सो उत्तर काय येणार, 56. ओके. सो किती कामगार लागणार आहेत त्यांना, 56 हे उत्तर आहे. सो सगळ्यात पहिला आपण काय केलं, M1 × D1/W1 इज इक्वल टू M2 × D2/W2, हा फॉर्म्युला आपण यूज केला. त्याच्यानंतर आपण जो काही डेटा दिलेला होता प्रश्नामध्ये तो त्याचे व्हॅल्यूज टाकलेले आहेत. M1 पहिल्या सेटमध्ये किती कामगार होते, 16. आता दिवस किती दिले होते, 21, ते टाकले, आणि किती साड्या विणत होते ते 100, म्हणून इथे खाली 100, त्यांचं काम जे आहे ते मी 100 बाजूला लिहिलेलं आहे. आणि इज इक्वल टू M2 म्हणजे किती कामगार आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत, ते दिलेले नाही आहेत प्रश्नामध्ये, ते विचारलेलं आहे. सो इथे M2 लिहिलेलं आहे, आणि इंटू D2. सो इथे दिवस दिलेले आहेत ते मी D2 चे दुसऱ्या सेटचे दिवस इथे टाकलेत, आणि त्यांना किती साड्या हे करायच्या आहेत, विणायच्या आहेत, 200, म्हणून मी इथे 200 लिहिलेलं आहे. त्यांचं 200 साड्यांचं काम आहे, सो म्हणजे 200 लिहिलेलं आहे. ओके. सो नंतर ह्यांना डिवाइड केलाय, ह्यांना डिवाइड केल्यानंतर काय येतं, हे 0 0 कट होतात, आणि मग ह्यांना डिवाइड केल्यावर 8 × 7 हेच राहतं, आणि 8 7 जा 56. सो किती लागणार आहेत, 56 कामगार, म्हणजे 56 कामगार लागणार आहेत 200 साड्या विणण्यासाठी 12 दिवसांमध्ये.
ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता. असा कधीही तुम्हाला प्रश्न आला, आता इथे थोडा अदलाबदल होऊ शकतं. जसं इथे साड्या लिहिले, तर आता इथे काहीतरी वेगळं काम येऊ शकतं. ओके, 16 कामगार 10 दिवस एक काम 21 दिवसांमध्ये करतात. असं ह्याची थोडीशी लँग्वेज ही चेंज होऊ शकते, बट जो फॉर्म्युला आहे तो सेमच राहणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार. जेव्हा कधीही कामगार दिवस आणि काम असं जर तुम्हाला प्रश्न आलाय, तर हाच फॉर्म्युला तिथे यूज होणार आहे. ओके, फक्त थोडीशी लँग्वेज चेंज करतात आणि नंबर्स चेंज करतात. आणि मग कधी कधी दिवस विचारतात, कधी काम विचारतात, आणि आता जसं ह्या प्रश्नात कामगार विचारले होते तसं विचारतात. ओके, कधी कधी हे दिलेले असतात व्हॅल्यूज, आणि इथलं फर्स्ट सेटचे फाइंड आउट करायचे असतात, असंही प्रश्न दिलेला असतो. सो फॉर्म्युला सेमच आहे, फक्त प्रश्न वेगवेगळ्या अँगलनी विचारतात आणि डेटा पण तसाच असतो थोडाफार. सो 7वा प्रश्न STIच्या प्रिलिम्स मध्ये 2011 मध्ये विचारलेला प्रश्न होता. राज अंजूने एक जुनी कार 60,000 ला घेतली. 1 वर्षानंतर त्याने ती 45,000 ला विकली. तर शेकडा तोटा किती? म्हणजेच आपल्याला इथे लॉस फाइंड आउट करायचा आहे. ऑब्व्हियसली त्याला लॉस झालाय, कारण त्याने 60,000 ला घेतली होती आणि त्याने 45,000 ला विकली, म्हणजेच त्याला लॉस झालाय. राईट, सो आपल्याला लॉस किती पर्सेंटेज. ओके, शेकडा म्हणजेच आपल्याला फक्त व्हॅल्यू नाही फाइंड आउट करायची आहे, पण त्याचा पर्सेंटेज ही फाइंड आउट करायचा आहे. सो असं जेव्हा कधीही देतात ना, की किती लॉस झालाय आणि पहिली आणि दुसरी व्हॅल्यू दिली असेल, तर कधीही आपण काय करतो, त्याचा डिफरन्स फाइंड आउट करायचा असतो, म्हणजेच त्याला मायनस करायचं असतं. ओके, सो आता आपण सगळ्यात पहिली जी व्हॅल्यू आहे, मोठी व्हॅल्यू, ती आपण पहिला लिहून घेणार 60,000 मायनस जी दुसरी व्हॅल्यू आहे काय आहे 45,000. ओके, डिवाइड बाय, आता कधी पण आपल्याला पहिल्या जी व्हॅल्यू असते त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं असतं त्याचं कितीनी लॉस झाला, बरोबर, जी बेसिक व्हॅल्यू असते त्यांनी, म्हणजे जी पहिली व्हॅल्यू असते त्यांनी. सो पहिल्या व्हॅल्यू वरून आपल्याला दुसरी व्हॅल्यू जी लॉस आहे किंवा प्रॉफिट आहे, जी इनिशियल व्हॅल्यू असते, जी पहिली व्हॅल्यू असते, त्याच्यावरून आपण लॉस किंवा प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. म्हणून आपल्याला पहिली व्हॅल्यू घ्यायची असते. सो इथे पहिली व्हॅल्यू काय होती 60,000, म्हणून मी खाली 60,000 लिहिली आहे, भाग करणार आहोत 60,000 नी. आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे, टक्के फाइंड आउट करायचे आहेत, म्हणून आपल्याला इंटू 100 करायचं आहे. ओके, जर इथे टक्के नसते फाइंड आउट करायला सांगितले, तर आपण इंटू 100 नसतं केलं. सो 60,000 मायनस 45,000 येतं 15,000. ओके, आपल्याला काही नाही, 60 मायनस 45 करायचं असतं. ओके, तर काय येतं 15. नेक्स्ट अपॉन 60,000 तसाच राहणार आणि इंटू 100. ओके, आता इथे काय करणार आपण, सगळे 0 0 कट करणार, हे 0 आणि हे 3 0 कट झाले, राहिला 15/60 इंटू 100. ओके, आता इथे बघा अजून एक 0 मला एक्स्ट्रा दिसतो, तो मी कट केला बिकॉज हे डिव्हिजन मध्ये होते. सो राहिला काय, हे राहिलं 6 आणि 5 परत डिवाइड होतात, 6 आणि 10, सॉरी, 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10. आता 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15. सो किती राहिलं 25%. ओके, तुम्हाला इतकंही करायची गरज नव्हती. ओके, बिकॉज 100/4 ह्याचं जर अल्टिमेटली उत्तर आलं, ओके, 100/4च येतो, बिकॉज इथे 15,000 डिवाइड बाय 60,000 होतं, राईट, आणि हे 3 0 कट झाले आणि 15 4 जा 60 येतं, आणि इथे 100 होता, राईट, इथे 100 होता, तर ह्याचं उत्तर काय येणार 100/4 येणार, आणि 100/4 म्हणजेच 25%. हे आपल्याला पाठ झालं पाहिजे. ओके, सो असंही तुम्ही उत्तर फाइंड आउट करू शकता. हे जास्त सोपं होतं. 100/4 दिसलं की पटकन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते कायम 25% असतं. ओके, आपण ह्याच्या आधीही एका सिरीजमध्ये ह्या अशा प्रकारचा प्रश्न केला होता, तर तिथेही असाच फ्रॅक्शन आला होता. ओके, 100/4. सो तुम्हाला हे पाठच करून घ्या की 100/4 हा 25% असतो. सगळ्यात पहिला आपण पहिली व्हॅल्यू घेतली, मग ज्या त्यांनी विकली, ज्या किमतीने त्यांनी विकली ती कार, ती आपण सेकंड मध्ये लिहिली, आणि आपल्याला दोघांमधला फरक पाहिजे म्हणून मी मायनस केला, आणि डिवाइड बाय जी पहिली व्हॅल्यू होती त्याला डिव्हिजन मध्ये लिहिलं, आणि त्याला आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचं होतं, म्हणून आपल्याला इंटू 100 करावं लागतं कधीही, आणि ह्याला मायनस केल्यावर येतं 15,000, आणि हा अपॉन 60,000 असाच, आणि हे 15 1 जा 15 15 4 जा 60. सो 1/100/4 हा 100 आणि अपॉन 4 येतं, म्हणजेच हे 60चा 4 जो राहिला होता तो, आणि 100/4 म्हणजेच 25%. सो उत्तर आहे 25%.
टक्के. हा ही एकदम मेंटली कॅल्क्युलेट करण्यासारखा प्रश्न होता, राईट. इथे पण तुम्हाला जास्त काही असं पेन घेऊन कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे. सगळे मोस्टली जे प्रश्न विचारले जातात ना, व्हॉट आय हॅव सीन, की आता जे आहेत थोडेसे ट्विस्ट अँड टर्न करून विचारतात. म्हणजे आधीचे प्रश्न आहेत ना, जो काही आधीचा पॅटर्न होता, तर तिथे तुम्हाला असेच प्रश्न दिलेले आहेत ज्याला तुम्हाला पेनही उचलण्याची गरज नाही, तुम्हाला सगळं मेंटली करायचं आहे. ओके. आणि आत्ताही आहेत ते सोपेच आहेत प्रश्न, पण तुम्हाला थोडंसं अजून त्याचा पॅटर्न ओळखायचा असतो आणि ते सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते डोक्यामध्ये पटकन मेंटली कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके. मग तेही सोपेच आहेत तसं कॅल्क्युलेट करायला, फक्त तुम्हाला ती प्रॅक्टिसनेच येणार आहे. फास्ट कॅल्क्युलेट करायचं कसं मेंटली हे तुम्हाला प्रॅक्टिसने येणार आहे. आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा प्रॅक्टिस करा. रोज ॲटलिस्ट 10 प्रश्न, किंवा रोज तुम्ही हे जर सिरीज फॉलो केला तर तुमचे ॲटलिस्ट 10 प्रश्न रोज प्रॅक्टिस होतील. ओके. तुम्हाला खूप जास्त त्याची मदत होईल. एक्झाम पर्यंत रोज आपण 10-10 प्रश्न प्रॅक्टिस केले तर विचार करा ना, एक्झाम पर्यंत ते किती प्रश्न होतील. सो कॅल्क्युलेट करा ते पण. क्वेश्चन नंबर 8, गट क प्रिलिम्स 2022 चा प्रश्न आहे. जर एक रक्कम दशे 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट व चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट यातील फरक दिलेला आहे ₹750 आहे. तर ती रक्कम किती, म्हणजेच आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ओके. इनिशियल अमाऊंट जी पे केलेली होती ती किती आहे. सो ह्याचं जे आहे ना, ह्याचा एक फॉर्म्युला आहे. कधीही जर सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला तुम्हाला फरक दिला असेल आणि तुम्हाला रेट दिला असेल, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, आणि तुम्हाला जर तिथे टाइम दिला असेल किंवा रेट ऑफ इंटरेस्ट आणि तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट दिली असेल, तर तुमच्यासाठी एक हे आहे, फॉर्म्युला आहे. दॅट इज SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू P म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट अपॉन 100चा स्क्वेअर. ओके. हा त्याचा फॉर्म्युला आहे. हा नोट डाऊन करून ठेवा. सो कधीही जर तुम्हाला असा प्रश्न दिला असेल, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला जर तुम्हाला फरक दिला असेल तर, आणि प्रिन्सिपल आणि रेट दोन्ही दिलं असेल, हे व्हॅल्यूज दिले असतील, कोणतंही एक नसेल, तर तुम्हाला जर विचारलं असेल प्रिन्सिपल आणि रेट दिली आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं दोघांमधला फरक, तर हाच फॉर्म्युला तिथे यूज होणार. आणि जर तुम्हाला दिला असेल प्रिन्सिपल आणि दोघांमधला फरक दिला असेल आणि रेट फाइंड आउट करायचा असेल, तर तुम्हाला हाच फॉर्म्युला परत यूज करायचा आहे. ओके. हा नोट डाऊन करून ठेवा. हा पण खूप जास्त इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओके. सो दोघांमधला फरक काय आहे, दोघांमधला फरक आहे ₹750 दिलेला आहे. आणि प्रिन्सिपल जर आपल्याला जी रक्कम आहे ती फाइंड आउट करायची आहे, दिलेली नाहीये. आणि तो जो रेट आहे, दर आहे, तर किती दिला आहे, 2 वर्षांसाठी दिलाय. म्हणजे इथे टाइम येतं, इथे टी येतो, इथे टाइम येतो. ओके. सो इथे जर टाइम 3 वर्ष दिला असेल तर इथे 3 होणार. ओके. म्हणजेच इथे दर किती दिलेला आहे, 10 दिलाय, म्हणून मी इथे 10 लिहिते. आणि इथे खाली 100 तसाच येणार. आणि किती वर्षांसाठी ठेवलंय ते 2, म्हणून मी इथे 2 लिहिणार. ओके. टाइम हा किती आहे, 2 वर्ष आहे, म्हणून मी इथे टीच्या जागे 2 लिहिलेला आहे. टी म्हणजे टाइम, म्हणजेच इयर्स किंवा मंथ्स. ओके. सो आता इथे हा 10 0 आणि हा एक 0 काय होणार, कट होणार. सो इथे राहणार 750 पी इंटू 1चा स्क्वेअर तर 1च येतो, पण 10चा स्क्वेअर येतो 100. आता इथे कसं करायचं, जर 10चा क्यूब दिला असेल तर इथे काय येणार, 3 0 येणार, 1 2 3. ओके. जर 10चा स्क्वेअर दिला असेल तर इथे येणार 2 0, असं असतं ते. ओके. जर 10चा 4 दिला असेल 10⁴ तर ह्याला 4 0 ऍड होणार, असं असतं हे. ओके. व्हेरी सिम्पल लॉजिक. सो तेच मी लॉजिक इथे यूज केलेलं आहे. सो इथे 10चा स्क्वेअर म्हणजेच 100. सो हा जो 100 आहे तो काय इथे डिव्हिजन मध्ये आहे, तो इथे जाऊन मल्टिप्लाय होणार. सो पी एकटा राहणार, पी इंटू 1, पीच येतं म्हणून पी लिहिलंय. आणि 750 इंटू 100 म्हणजेच हे 0 0 ह्याला ऍड होणार, मल्टिप्लाय मध्ये आहे ना, तो उत्तर काय येणार, 75,000. सो प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे ₹75,000. ओके. 75,000. सो 75,000 याची अमाऊंट आहे. सगळ्यात पहिला आपण जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला लक्षात असला पाहिजे. SI मायनस CI इज इक्वल टू
पी इंटू आर अपॉन 100 रेज टू टी, हा त्याचा फॉर्म्युला आहे, जे दिलेला आहे तो नोट डाऊन करून ठेवा. आणि इथला जो फरक आहे तो डायरेक्ट आपल्याला दिलेला आहे की फरक किती आहे 750, म्हणून मी डायरेक्ट 750 इथे लिहिलेला आहे. सो पी इथे फाइंड आउट करायचा आहे, मग तसाच टाकलाय. रेट दर दिलाय 10%, आणि इथे 100 खाली तसाच येणार, आणि टाइम किती आहे 2 वर्ष, म्हणून टीच्या जागेवर 2 लिहिलाय. आणि आता आपल्याला 0 0 कट केल्यावर 1/10 येतो. 1/10चा आपण स्क्वेअर घेतला तर 1/100 म्हणजे 10 ला 2 0 आपण ऍड करणार, आणि हा 100 इथे भाग मध्ये आहे तो इथे गुणाकार होणार. सो 750 इंटू 100 केल्यावर आपल्याला येतं 75,000 हे उत्तर येतं. मग पी काय झाला 75,000 झाला. सो 75,000 ही रक्कम झाली, म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, प्रश्न क्रमांक 9 आहे. क्लार्क 2015चा प्रश्न आहे, जो विचारला होता 2015 मध्ये. आता बघायला खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटतो. तो असा विचारला आहे की 15चा रूट आहे, 5चा रूट आहे, आणि त्याला पण 15ची पॉवर आहे, असा विचारलेला आहे, बरोबर. सो कधीही आपण जेव्हा पॉवर लिहितो आणि जर असं लिहिलं असेल, ओके, 3चा रूट असा क्यूब रूट, मग तो कसा येतो आपण त्याला असं लिहू शकतो. ओके, जर मी लिहिलं रूट ऑफ 64, ओके, तर मी याला असं लिहू शकते 1/2. ओके, सो हा रूट म्हणजे स्क्वेअर असतो, राईट. सो जर मी असं लिहिलं कधीतरी, तर मी याला असं लिहू शकते 69 ब्रॅकेट रेज टू 1/5. ओके, सो हा जो 5 आहे तो खाली येणार, आणि एक ऍड वरती 1 येणार, सो 1/5 असं. ओके, सो तसंच मी इथे 5 ला लिहिणार आहे. 5 ला मी कसं लिहिणार, जर असं दिलंय तर मी या 5 ला कसं लिहू शकते, 5 रेज टू 1/5, राईट, असं लिहू शकते. तर तसंच मी इथे लिहिते 5चा 5th रूट म्हणजेच 5 रेज टू 1/5. ओके, याचं मी इथे लिहिलेलं आहे. पण इथे अजून एक 15 आहे, जो पण पॉवर मध्ये आहे, तो काय होणार, याचा इंटू होणार. ओके, सो तो इथे इंटू होणार म्हणजेच मल्टिप्लाय होणार. तर त्याला कसं मी तुम्हाला व्यवस्थित अजून झूम करून लिहून देते. सो 1/5 इंटू 15 असं. ओके, सो हा जो रूट मध्ये होता 5 ला तो 1/5 झाला, आणि हा जो 15चा पॉवर होता तो तसाच मी इथे 15 लिहिलेला आहे. आता इथे नीट बघा, हा जो 5 आहे आणि हा जो 15 आहे तो काय होतो, कट होणार. ओके, सो 5च्या टेबलमध्ये 15, 5 3 जा 15. ओके, सो जेव्हा कट होतो तर राहतो काय 5चा क्यूब. ओके, सो 5चा क्यूब काय आहे 125. ओके, तुम्हाला क्यूब्स लक्षात राहिले पाहिजे. 125 आहे 5चा क्यूब. सो उत्तर काय आहे याचं 125. दिसण्यासाठी हे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता, पण हा तेवढाच सोपा प्रश्न आहे. जेव्हा कधी आपल्याला रूट लिहायचा असेल तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की जर मी असा रूट लिहिते रूट ऑफ ए बी, जर मी असं लिहिते की ए चा 5th रूट, तर मी ह्याला लिहिताना कसं लिहिणार ए रेज टू 1/b. तर हे नोट डाऊन करून घ्या की हे असं लिहायचं असतं. म्हणजे जर तुम्हाला हे माहिती असेल की आपण असं लिहू शकतो, तर तेच मी इथे अप्लाय केलंय. 5चा 5वा रूट म्हणजेच 5 रेज टू 1/5. 1/b होता ना, तसंच 1/5 झाला. हा 5 इकडे गेला, 1/5 झाला. इंटू 15, हा 15चा पॉवर होता ती तशीच राहिली वरती, आणि हा 5 आणि हा 15 कट झाला आणि 3 राहिला. सो 5चा क्यूब काय आहे 125. सो उत्तर आलेलं आहे 125. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हा MPSC CSAT 2018चा प्रश्न आहे. आकृती ए आकृती ही आहे आणि बी ही आहे. ओके, सो ए व बी ही चौरस क्षेत्रे आहेत. ए चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर लांब आहे, तर बी चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर लांबीचा आहे. तर ह्या दोन चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक किती. ओके, सो आता सगळ्यात पहिलं आपल्याला ए स्क्वेअर दिला आणि बी स्क्वेअर दिलाय. चौरस म्हणजेच स्क्वेअर. ओके, सो हा ए स्क्वेअर आहे, हा ए आहे आणि हा बी आहे. ओके, सो याचं असं दिलं की ह्याची जी साईड आहे, ही जी साईड आहे ना ती किती आहे 8 सेंटीमीटर आहे, आणि ह्याचा जो कर्ण आहे म्हणजेच हा जो डायगोनल आहे
तो किती आहे 8 सेंटीमीटर आहे. ह्याची साईड 8 सेंटीमीटर आहे, याचा डायगोनल 8 सेंटीमीटर आहे. तर ते असं म्हणतात की जेव्हा तुम्ही ह्यांचा एरिया फाइंड आउट करा ह्यांचा, आणि हा एरिया मधला जो फरक आहे, क्षेत्रफळातला फरक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो फरक म्हणजे काय, परत मायनस. सो सगळ्यात पहिला आपल्याला काय करावं लागणार आहे, दोघांचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि मग दोघांमधला फरक म्हणजे दोघांचा मायनस करायचा आहे आणि मग ते आपलं उत्तर असेल. तीच इथे आपण बघणार आहोत आता. सो सगळ्यात पहिला चौरसाचं क्षेत्रफळ कसं फाइंड आउट करतो आपण, फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर. ओके, सो ए फिगरची जे क्षेत्रफळ आहे, एरिया कोणाचा, ए चा. सो एरिया ऑफ जर ए फाइंड आउट करायचा असेल मला, तर कसं येणार, ए स्क्वेअर. ओके, स्क्वेअरचा जो एरिया असतो, जर हे साइड आहे म्हणजे साइड स्क्वेअर, ए म्हणजे साइड, पण मी तुम्हाला डिटेल मध्ये लिहिते साइड स्क्वेअर. ओके, सो साइड काय आहे तिथे 8 सेंटीमीटर आहे. सो 8 इज लाईक दिस आणि 8 चा स्क्वेअर. सो 8 चा स्क्वेअर काय येतो, 64. ओके, आणि हा येणार सेंटीमीटर स्क्वेअर. कधीही जे क्षेत्रफळ असतं ते चौरस सेंटीमीटर मध्ये असतं, म्हणजेच सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असतं. ओके, सो हे झालं पहिला जो हा होता स्क्वेअर होता, त्याचा आपला क्षेत्रफळ मिळाला 64. बरोबर. आता दुसरा जो आहे त्याचा किती असेल, त्याचं जे क्षेत्रफळ असेल ते किती असेल, पण आता एक प्रॉब्लेम हा आहे की इथे आपल्याला ना साईड दिलेली नाहीये, इथे आपल्याला दिलेला आहे, इथे आपल्याला चौरस दिलेला आहे, म्हणजेच कर्ण दिलेला आहे, दॅट इज डायगोनल. ओके, तर जेव्हा कधीही डायगोनल दिलेला असेल तर त्याचा एरिया आपण कसं फाइंड आउट करतो, तर ते पण तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायला हवा. सो इथे काय काय आहे, जेव्हा कधी असा डायगोनल दिला असेल, किंवा मी याला म्हणते कर्ण, तो ह्या कर्णाचा स्क्वेअर अपॉन 2 हा याचा फॉर्म्युला असतो. ओके, जेव्हा कधी अशा स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करायचा आहे ज्याचा डायगोनल किंवा त्याचा कर्ण दिलेला आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, त्या कर्णाचा स्क्वेअर अपॉन 2. ओके, सो इथे कर्ण काय आहे 8 आणि त्याचा स्क्वेअर अपॉन 2, म्हणजेच 8 चा स्क्वेअर काय आहे 64 अपॉन 2, आणि याला डिवाइड केल्यावर येतं 32 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सो आपल्याला दिसतंय की जो एरिया ऑफ ए आहे तो काय आहे 64 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, आणि एरिया ऑफ बी काय आहे 32 सेंटीमीटर स्क्वेअर. सो आपल्याला दिसतंय की ए चा जास्त आहे बी पेक्षा, मग आता आपल्याला फरक करायचा आहे. सो एरिया ऑफ ए मायनस एरिया ऑफ बी, जो मोठा आहे तो आधी आपण घेणार. सो एरिया ऑफ ए मायनस एरिया ऑफ बी, सो 64 मायनस 32 काय तर 64, हा जो 2 आहे छोटा लिहिते, येस. सो येतं 32 सेंटीमीटर स्क्वेअर, हे त्याचा फरक आहे. सो उत्तर आहे 32 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सो नोट डाऊन करा, हा प्रश्न थोडासा वेगळा होता. ओके, सगळ्यात पहिला आपण पहिला जो फिगर होता एचा जो स्क्वेअर होता, ए फिगर म्हणजे जो हा स्क्वेअर होता पहिला, त्याचा आपण कसं सिम्पल फॉर्म्युलाने त्याचं उत्तर काढलं. आणि कधीही स्क्वेअरचा जो एरिया असतो तो ए स्क्वेअर असतो, म्हणजे साईडचा स्क्वेअर असतो, म्हणजेच इथे जो साईड आहे तो 8 सेंटीमीटर आहे, तो 8 चा स्क्वेअर आहे 64. सो 64 सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहितो आपण एरिया. कधीही एरियाला इथे स्क्वेअर लागतो. अँड देन बी ला इथे डायगोनल दिलाय, कर्ण दिलाय. सो जेव्हा कधीही कर्ण दिला असेल तर त्याचं एरिया कसं फाइंड आउट करणार आपण, डायगोनल चा स्क्वेअर अपॉन 2 असं करतो. सो डायगोनलचा स्क्वेअर म्हणजेच 8 चा स्क्वेअर अपॉन 2, सो 64 अपॉन 2 येतं 32. सो बीचा क्षेत्रफळ किती झालं 32 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि दोघांचा फरक हवा होता म्हणून 64 मायनस ए चा क्षेत्रफळ मायनस बी चा क्षेत्रफळ, म्हणजे 64 मायनस 32 येतं 32 सेंटीमीटर स्क्वेअर. सो उत्तर आला 32 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, खूप जास्त सोपा प्रश्न होता हाही. आपल्याला फक्त हे जर डायगोनल आहे ती बघून कधी कधी आपल्याला भीती वाटली असते की अरे बापरे, आता इथे साईडच दिलेला नाहीये तर ह्याचं कसं उत्तर फाइंड आउट करायचं, म्हणून तुम्हाला हा जो एक्स्ट्रा फॉर्म्युला आहे तो लक्षात राहायला पाहिजे. आता आपण
जे काही आजच्या सेशनमध्ये जे काही फॉर्म्युले बघितले, ओके, सो जेव्हा कधी आपण इंग्लिशमध्ये जेव्हा आपण एक फॉर्म्युला म्हणतो तेव्हा फॉर्म्युला म्हणतो, बट जेव्हा आपल्याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचं असतं तर त्याला फॉर्म्युले असं म्हणतात. सो दॅट इज वाय मी असं लिहिलेलं आहे. सो जे काही आजचे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत पूर्ण 1 to 10 क्वेश्चन्समध्ये ते आपण रिवाइज करूयात परत एकदा. काय काय बघितले होते? सगळ्यात पहिला आपण फॉर्म्युला बघितला होता, जी नैसर्गिक संख्या असते म्हणजेच नॅचरल नंबर्स, त्यांचं जर आपल्याला सम फाइंड आउट करायचं असेल, सम ऑफ नॅचरल नंबर्स, तर त्याला कसं फाइंड आउट करणार आपण? n इंटू n+1 डिवाइड बाय 2 हा त्याचा फॉर्म्युला होता. ओके, दुसरा फॉर्म्युला आपण नेगेटिव्ह नंबर्सचा बघितला की नेगेटिव्ह नंबर्सचा जेव्हा ऍड करायचे होते आपल्याला तेव्हा आपण n इंटू n-1 डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला यूज केला, राईट. तिसरा फॉर्म्युला होता आपल्याला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, तो चोर पोलीसवाला प्रश्न. ओके, तर इथे आपण दोन आपल्याला वेलॉसिटी दिले होते म्हणजे दोन स्पीड दिले होते आपल्याला आणि ते एकमेकांच्या एकाच डिरेक्शन मध्ये जात होते आणि आपल्याला तिथे सबट्रॅक्शन करायचं होतं. ह्याचाच अर्थ डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू v1 मायनस v2 असं केलं होतं आपण तिथे, राईट. हा काही नाही, इथे डिस्टन्स इथेच ठेवलाय, फक्त टाइम जो आहे तो स्पीडच्या बाजूला पाठवलेला आहे. ओके, हेच केलेलं आहे, ते काही वेगळं नाहीये. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला आपण कोणता बघितला होता? मेन, डेज आणि वर्कवाला. सो दोन सेट दिलेल्या असतात. सो त्याला आपण कसं करतो? ओके, M1 D1, M1 म्हणजे मेन म्हणजेच कामगार, D1 म्हणजे दिवस पहिल्या सेट मधले आणि काम पहिल्या सेट मधलं, आणि हे दुसऱ्या सेट मधले कामगार, दिवस आणि काम. ओके ओके, सो पाचवा फॉर्म्युला आपण शिकलो होतो फरक. ओके, जो ह्याचा असतो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला जो फरक असतो त्याचा फॉर्म्युला. सो सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू रक्कम इंटू दर अपॉन 100 रेज टू वेळ म्हणजेच टाइम. सो सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट अपॉन 100 रेज टू टी हा त्याचा फॉर्म्युला होता. ओके, आणि जो आपण आत्ताच शेवटचा प्रश्न बघितला त्याच्यामध्ये आपण बघितलं की एरियाचा जो फॉर्म्युला असतो, ओके, कोणताही जर एरिया असेल तर 6वा जो फॉर्म्युला असतो, स्क्वेअरचा जो एरिया असतो चौरस, स्क्वेअर एरिया काय असतं? ए स्क्वेअर म्हणजेच साइड स्क्वेअर. आणि जर डायगोनल दिला असेल जर डायगोनल दिला असेल तर काय असतो? डायगोनल म्हणजेच कर्ण, डायगोनलचा स्क्वेअर अपॉन 2 हाही त्याचा फॉर्म्युला असतो. ओके, सो हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ते आजचे जे प्रश्न आपण सगळे प्रॅक्टिस केले त्याचे सगळे हे फॉर्म्युले होते जे आपण प्रॅक्टिस केले. सो हे सगळे नोट डाऊन करून घ्या तुमच्या कोणत्या तरी नोटबुकमध्ये, सो दॅट जेव्हा कधी तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ते परत वापरता येतील. ओके, आणि ते तुमच्या डोक्यामध्ये राहतील. सो ह्याला ॲटलीस्ट 7 टाइम्स लिहून घ्या कुठेतरी, सो दॅट तुम्हाला सोपं जाईल. ओके, सो खूप जास्त सोपे प्रश्न आपण घेतले होते आज आणि इट वॉज व्हेरी इझी. आय होप तुम्हाला इझी वाटलं असेल, आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आणि तुम्हाला जे काही आहे ते समजलं असेल शिकवलेलं, तुम्हाला जे काही शॉर्ट ट्रिक्स आवडले असतील तर लेक्चर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.